श्रावण महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये 5 ते 7 किलो वजन कमी होऊ शकणार आहे। ते कसं, तर आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला कळेलच की कसं काय आपण वजन इतकं फास्ट कमी करू शकतो। तर हो नक्कीच, आणि याच्यामध्ये इतकं वजन कमी होणार आहे तर मग काय होणार आहे? कमजोरी येईल का, अशक्तपणा येईल का, आमची बॉडी लूज पडेल का? असं पण अजिबात नाहीये। तुम्ही फिट, सुंदर आणि अजून जास्त म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसणार आहात। आजचा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळणार आहे काय करायचंय। श्रावण महिना, आता खूप जणांना ना वजन कमी करायचं असतं, पण सगळ्यांकडनंच होतं का? तर नाही। पण असं काही उपवास येतात बघा, नवरात्रीमध्ये बोला किंवा श्रावण महिन्यामध्ये खूप जण एक टाइम जेवण करतात। तर असे वेगवेगळ्या पद्धतीने उपवास करायचा असतो, आणि उपवास करताना आपल्याला एक माहिती असतं की नाही, आपला उपवास आहे, आपल्याला काहीच खायचं नाही। तर मग ह्या उपवासामुळेच आपलं वजन देखील कमी होऊ शकतं। पण कसं? कारण की उपवास म्हटलं की खूप जणांना साबुदाणा, बटाटा या असं खातात ना की ते वजन तर कमी होतच नाही, पण अजून वजन वाढतं। पण श्रावण महिन्यामध्ये एक महिनाभर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघून हाच व्हिडिओ जर फॉलो केला ना, तर गॅरंटीने सांगते तुम्ही श्रावण महिना संपत येवस तर तुम्ही मला कमेंट कराल की मॅम आमचं इतकं वजन कमी झालेलं आहे। फक्त करायचं काय, मी सांगितलेल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत तुम्हाला, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटेल। नाही तर तुमच्या मनाने एक दिवस केला आणि दुसऱ्या दिवशी नको नको असं नाही होते, तर अशाने नाही होऊ शकत। कारण की बघा, तुम्ही एक कंटिन्युअसली एक टार्गेट ठेवा एका महिन्याचं, बस श्रावण महिना गणपतीपर्यंत तुम्ही फिट सुंदर होणार, याची गॅरंटी मी देते तुम्हाला। तर काय करायचंय, सर्वप्रथम दिवसभराचं रुटीन तुम्हाला मी सांगणार आहे, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपतापर्यंत, आणि हेच रुटीन तुम्हाला एक महिनाभर फॉलो करायचंच आहे। हे मनामध्ये नाही, डोक्यामध्ये फिट्ट करून ठेवायचं, मनामध्ये देखील फिट्ट करून ठेवायचं। मी बोलते म्हणून नाही, पण मी बोलते ना, त्याचा थोडा जरी तुमच्या मनावरती असर होत असेल ना, तर तुम्ही ते मनावरती फिट्ट करून ठेवायचंच आहे। चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करू। एक लाईक करून घ्या व्हिडिओला। चॅनलवरती कोणी नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा चॅनलला, आणि नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजेच तुम्हाला माझे रोजची व्हिडिओ अपडेट येत जाणार की तुम्हाला नवीन नवीन एक्सरसाइज जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीचे मी रोज एक्सरसाइजचे व्हिडिओ घेऊन येते, डाएट प्लॅनचे पण व्हिडिओ घेऊन येते, वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन येते। तुम्हाला चॅनलचा पण फायदा होणारच आहे माझ्या। तर काय करायचंय, चॅनल सबस्क्राईब करून झालं असेल, आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला पटकन। तर आता काय, सकाळी आपण सोमवार आहे, ठीक आहे, हा व्हिडिओ मी 2 दिवस अगोदर अपलोड करते। आज सोमवार आहे, तर सकाळी उठलेले आपण रोजच्या प्रमाणे, आणि इथे उठून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रिंक घेत असो किंवा काहीच घेत नसेल ना, तर इथे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला ब्रश वगैरे करून फ्रेश व्हायचंय पहिले तर, उपवास आहे म्हटल्यावर, आणि हे डेली एक महिनाभर फॉलो करायचंच आहे। आता इथे 2 ग्लास गरम पाणी करायचं, 1 ग्लास नाही करायचं हा, मी सांगते। 2 ग्लास गरम पाणी करायचंय। 2 ग्लास गरम पाणी तुम्हाला सिप सिप करत बसून, आरामात बसून तुम्हाला पाणी प्यायचंय, घाई प्यायचं नाहीये। 2 ग्लास पाणी तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर दुसरं काहीच न करता तुम्हाला हे पाणी प्यायचंय, गरम पाणी, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर एक्सरसाइज करत असाल, तुम्ही जर वॉकिंगला जात असाल, तर त्याच्या अगोदर तुम्हाला रात्री तुम्हाला आठवणीने 1 महिनाभर कंटिन्युअसली करून बघा। रात्री 4 बदाम, 2 अंजीर, अक्रोड असं भिजत टाकायचंय, दुसरं काहीच नाही ना। 4 बदाम, 5 बदाम आणि 2 अंजीर जरी असलं तरी खूप म्हणजे खूप आहे। आता हे का, तुम्हाला एनर्जी बूस्ट होणार आहे, याच्याने तुमची एनर्जी राहणार आहे, तुम्हाला ताकद वाटणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला लो फील वाटणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला हे घ्यायचंय, आणि खूप चांगल्या पद्धतीने। आता तुम्ही गरम पाणी वगैरे पिऊन घेतलेलं आहे, वॉकिंग वगैरे करून आलेला आहात किंवा एक्सरसाइज केलेल्या आहात। आता हे किती टाइम करायचंय, जर तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये जॉईन झाला तर तुम्हाला 1.5 तासामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील। स्क्रीनवरती नंबर दिसते, तुम्ही कॉल करू शकता एनी टाइम मला, क्लासेस जॉईन करायचे असतील तर। डाएट प्लॅन आणि 1.5 तासाचं वर्कआउट असतं। आता तुम्ही स्वतःहानी करताय तर काय करायचं, ऍटलिस्ट जर तुम्ही एक्सरसाइज करताय ना, तर एक्सरसाइज झाल्या पाहिजे तुमच्या अर्धा तास कंपल्सरी आहे, अर्धा तास एक्सरसाइज करायच्या आहेत। वॉकिंगला जातात तुमचा 1 ते 1.5 तास तुम्ही वॉक करून यायची आहे, चांगल्या पद्धतीने रनिंग पण करायची, नुसतं टळत नाही जायचंय, खूप सारं धावायचं पण आहे तुम्हाला, खूप सारी जॉगिंग पण करायची आहे तुम्हाला 1.5 तास, आणि एक्सरसाइज करत असेल तर अर्धा तास कंटिन्युअसली करायच्यात, घाम येवोस तर करायच्यात। त्याच्यानंतर तुम्हाला ते भिजत टाकलेले बदाम आणि अंजीर आहे ना, ते खायचं आहे, ठीक आहे। आता इथे त्याच्यासोबत अजून काय, तर अजून काहीच नाही। आता फ्रेश झालो, सगळं काही झालं, आता घरातली देवपूजा झाली, कामं आवरले, सगळं काही झालं। आता इथे पेट पूजा, तर 10, 10:30, 11 वाजले असतील, तर त्या टायमामध्ये आपण काय करायचं आहे, काय खायचं आहे,
आता काहीतरी असं खाऊ का, बटाटे फ्राय करून खाऊ का, साबुदाणा बनवू का, नाही नाही नाही, असं काहीच नाही करायचंय. तुम्हाला तिथे एक फळ घ्यायचंय. आता सीझन मध्ये जे पण फळ अवेलेबल आहे ना ते तुम्हाला घ्यायचंय, ते काहीच बंधन नाही. तुम्ही एक केळा घेऊ शकता, एक ऍपल घेऊ शकता, एक पेर घेऊ शकता, सगळं काही घेऊ शकता तुम्ही. इथे एक डाळिंब घेऊ शकता. चिक्कू आणि केळा शक्यतो टाळायचं आहे. नसलंच काही तर ठीक आहे, ओके. तुम्ही थोडंसं पपयाचे 2 तुकडे घेऊ शकता. पण इथे 10-10:30 वाजता तुम्हाला एक फळ घ्यायचं आहे. ठीक आहे. आता फळ नाहीच आहे तर इथे ऑप्शन काय करायचं, अजून तुम्ही काय करू शकता, इथे तुम्ही ब्लॅक कॉफी घ्यायची विदाउट शुगर. 1 महिनाभर काही गोष्टी टाळायच्या, पण त्या मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काय काय आपण गोष्टी 1 महिनाभर ह्या स्किपच करायच्या ते आपण सांगणार आहे. एक ब्लॅक कॉफी तुम्हाला इथे घ्यायची विदाउट शुगर. याच्यामध्ये साखर अजिबात घालायची नाही. फक्त ब्लॅक कॉफी घ्यायची तुम्हाला 10-10:30 वाजता, 11 वाजता. ठीक आहे. आता इथे येतो परत, आणि ज्या गोष्टी सांगणार आहेत त्याच्यामध्येच त्या गोष्टी येतील, म्हणून लक्ष ठेवून व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला समजेल. आता इथे 10-10:30 11 वाजता आपण एखादं फळ किंवा ब्लॅक कॉफी घेतलेली आहे. 2 ऑप्शन आहेत. तुम्हाला यातलंही ऑप्शन नाही जमत आहे, तुम्ही इथे 2 ग्लास गरम पाणी पिऊ शकता परत. ठीक आहे. आता 1-1:30 वाजलेला आहे. आता काहीतरी भुकेचा टाइम झालेला आपल्या जेवणाचा डेलीचा. तर इथे तुम्हाला मस्त फळाची प्लेट घ्यायची. आता उपवास म्हटलं ना की घरामध्ये फळं हे पाहिजेच आपल्या, तेव्हाच आपल्याला उपवास, ठीक आहे, ओके, म्हणजे आपल्याला कमजोरी येणार नाही, आपण बिमारी पडणार नाही, उपवास आहे आणि असं काही नाही वाटणार आहे. तर इथे तुम्हाला एक प्लेट भरून फळांची घ्यायची. मिक्स फळं, तुम्ही एखादी स्मूदी बनवू शकता फळाची, किंवा जे पण तुम्हाला कम्फर्टेबल वाटते तसं फळही खाऊ शकता. 2 ऍपल घ्यायचे आहेत, किंवा एक ऍपल, 2 पपयाचे तुकडे घ्यायचे, एक डाळिंब, पेरू, असं सगळं मिक्स फळाची एक प्लेट भरून, अशी एवढी प्लेट भरून तुम्ही ती खायची आरामामध्ये. ठीक आहे. आता दुपारी झोपायचं नाहीये तिथे, त्या गोष्टी सगळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये येतात. आता इथे हे झालं 1:30 वाजेपर्यंतचं टायमिंग. आता इथे 4-5 वाजलेले आहेत किंवा 5:30 वाजलेले आहेत. 5 पर्यंत ओके. आता जर तुम्ही माझ्या क्लासमध्ये जॉईन होणार तर तुम्हाला 5:30 पर्यंत तर वर्कआउटच असेल, तर तुमच्यासाठी 6 वाजेचा टायमिंग आहे. तर 6 वाजले इथे, तर आता 6 वाजता आपल्याला जेवण करून घ्यायचं आहे. 1 महिनाभर तुम्हाला चपाती, भात या गोष्टी टाळायच्या, एकदम टाळायच्यात, खायच्या नाही. तर इथे काय करायचंय, इथे तुम्ही ज्वारीची, बाजरीची, नाचणीची भाकर घ्यायची. ब्राऊन राईस घेऊ शकता तुम्ही इथे. ठीक आहे. जर भाताची क्रेविंग होत असेल तर मल्टीग्रेन पीठ तुम्ही रेडीमेड आणू शकता, किंवा तुम्ही घरी बनवू शकता. ते पीठ तुम्ही, त्या पिठाच्या चपात्या तुम्ही घेऊ शकता. पण इथे आपला कार्ब्स असलेल्या चपाती आणि भात आपल्याला हे स्किप करायचंय. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्हाला इतके सगळे ऑप्शन आहेत, ज्वारीची, नाचणीची, बाजरीची, मल्टीग्रेन आट्याच्या चपात्या किंवा ब्राऊन राईस, हे 5 ऑप्शन आहेत तुम्हाला. 5 ऑप्शन मधून तुम्ही रोजचं कोणतंही एक घेऊ शकता, जे पण तुम्हाला अवेलेबल आहे घरामध्ये, पटकन होईल तुमच्याकडनं करून ते. आता सगळ्यांसाठी भाजी, डाळ भात, नॉनव्हेजचा इथे प्रश्नच येत नाही. श्रावण महिना उपवास पकडला म्हटल्यावरती तर 5, 5:30, आणि जे क्लास नाही करत आहेत त्याच्यासाठी 4 वाजताचा टायमिंग असेल, की 4 वाजता तुमचं जेवण फिनिश झालं पाहिजे. 4 वाजता तुम्ही जेवण फिनिश करायचं आहे. सगळं प्रॉपर आहार घ्यायचा आहे. जेवणामध्ये तुम्हाला सलाड पण घ्यायचे, तुम्हाला भाजी पण घ्यायची, तुम्हाला डाळ पण घ्यायची, तुम्हाला एक भाकर घ्यायची, किंवा तुम्हाला मल्टीग्रेन पिठाचे तुम्हाला 2 चपात्याही घ्यायचे. तुम्ही ब्राऊन राईस घेत असाल तर 1 वाटीभर तुम्हाला ब्राऊन राईसही घ्यायचं आहे. आता इथे ऑप्शन सांगितलेत मी, फक्त घ्यायचंय तुम्हाला एकच काहीतरी त्याच्यामधलं, चपाती, भात, डाळ असं. तर भाजी आणि डाळ हे प्रमाण तुम्हाला रोजचं घ्यायचंय. सलाड तुम्हाला रोजचं घ्यायचं, आणि मस्त बारीक बसायचंय शांततेने. पहिले 2 ग्लास 15 मिनिट अगोदर पाणी पिऊन घ्यायचंय, आणि शांततेने बसायचंय, आणि आरामात बारीक चावून खायचं आहे. टाइम बघायचा घड्याळीकडे. मोबाईलमध्ये तुम्ही मोबाईलमध्ये बघत करा, तुम्ही टीव्ही बघत करा. जेवण पण आरामात करा. अर्धा तास तुमचं जेवण, एवढं जेवण घेतलेलं आहे ना तेवढं अर्धा तास तुम्हाला, 20 मिनिटं तुम्हाला तेवढं जेवण गेलं पाहिजे. वच खायचं अजिबातच नाही. आता हे झालं दिवसभराचं रुटीन. आता संध्याकाळी झोपताना भूक लागली, काय लागली, काय करायचं, तर काहीच करायचं नाही. आपल्याला 2 ग्लास गरम पाणी करून प्यायचं आणि झोपायचं. मला माहिती आहे की भूक लागणारच नाही, कारण की आपण इतका छान आहार घेतलेला ना उपवास सोडताना, असंही आपल्याला भूक लागत नाही. आपल्याला जीव आहे ना पाणी असं, पाणी पाहिजे असंच करतो आपल्याला, असं मन करतं. म्हणून रात्री झोपताना तुम्हाला 2 ग्लास गरम पाणी पिऊन झोपायचंय. आता इथे कोणते सवयी आहेत त्या तुम्हाला सोडायच्या आहेत हे सांगते.
शक्यतो पहिली गोष्ट तुम्हाला सांगते, दुपारची झोप अजिबात घ्यायची नाही 1 महिनाभर. तुम्हाला गोड पदार्थ अजिबात घ्यायचे नाही 1 महिनाभर. आता असं नाही की उपवास आहे म्हणून घरामध्ये गोड काय ना काय रोज बनते, त्यातलं मी खाते तर नाही. सगळ्यांना बनवा, पण तुम्ही खाऊ नका. तुम्ही एक फोकस आणि एक टार्गेट ठेवा की नाही मला नाही खायचंय. तुम्ही गोड काहीच नाही खायचे, साखरेचे कोणतेच पदार्थ असे जे बनलेले आहेत ते तुम्ही खायचे नाहीयेत. ठीक आहे, 1 महिनाभर. तुम्हाला बाहेर हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही व्हेज का हो पण हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवताय ते पण तुम्हाला करायचं नाहीये. तुम्हाला 3 ते 4 लिटर पाणी हे आठवणीने प्यायचं आहे. रोज प्यायचंय. इतका चांगला रिझल्ट भेटेल ना तुम्हाला. एका महिन्यामध्ये मी जसं सांगितलं 5 ते 7 किलो तुमचं वजन कमी होऊ शकतं. इथे वर्कआउट तुम्हाला करणं आवश्यक आहे, तुम्हाला वॉकिंग करणं आवश्यक आहे, तुम्हाला जे सांगितलेलं सकाळपासूनचा डाएट तो तुम्हाला घ्यायचाच आहे. आता पाणी कसं प्यायचं, मध्ये मध्ये तुम्हाला पाणी पितच राहायचंय. भूक लागले 2 ग्लास पाणी प्यायचं, असं काहीतरी खायचं मन करतंय 2 ग्लास पाणी प्यायचं. याच्यामध्ये आपलं 3 ते 3.5 लिटर पाणी आरामात संपून जातं दिवसभराचं. बॉडी चांगल्या पद्धतीने डिटॉक्स होते, सकाळी पोट साफ होतं, आपलं वेट तिथेच, आपलं कॅलरीज तिथेच जास्त आपल्या निघून जातात आणि खूप फ्रेश फील होतो आपल्याला. तुम्ही हे 2-3 दिवस करून बघा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला आवडलं ना तर कंटिन्युअसली तुम्ही 1 महिनाभर करा आणि रिझल्ट बघा किती छान भेटतो. तर नक्कीच करायचंय. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला हे टार्गेट ठेवायचंय. गणपतीमध्ये स्लिम ट्रिम व्हायचंय आणि खूप छान दिसायचंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कामाचा आहे, लाईक करायला विसरू नका. फिट्ट सुंदर दिसायचंय आणि हॅपी राहायचंय. तर खरंच सांगते 1 किलो वजन का कमी होऊ दे ना, पण इतकी खुशी होते ना. तर तुमचं तर इतकं वजन कमी होणार आहे, तुमची इंच लॉस पण होतील, तुमचं फॅट लॉस पण होईल, तुमचं वजन पण कमी होईल जर या पद्धतीने तुम्ही फॉलो केलं. अगदी सोपी साधी सरळ पद्धत आहे. फक्त याच्यामध्ये कसं असतं ना, तुम्ही म्हणाल की उपवास आहे तर मग आम्ही या गोष्टी तर करतोच, पण आपण शक्यतो काय करतो, पाणी अजिबात पित नाही. उपवासाच्या दिवशी पाणी जात नाही, मग आपल्याला पाणी प्यायचा येतो कंटाळा. मग त्याच्याने काय होतं, शरीर फुगायला चालू होतं. पाण्याची कमतरता तरी शरीर फुगतं. आणि साबुदाणा वडे हे ते आपण खातो, त्याच्याने आपलं शरीर फुगतं. त्याच्यामध्ये बटाटे असतात, त्याच्यामुळे आपल्या चरबी अजून वाढायला आपल्याला मदत भेटते. या गोष्टी आपण इंटेक करतो. उपवास आहे, थोडासा नॅप घेऊया, डोकं दुखतंय म्हणून आपण दुपारी खूप मस्त झोपतो, रात्री झोप येऊ की नाही येऊ. आणि उपवास आहे म्हटल्यावर आपण 2-3 टाइम चहा घेतो. ह्या गोष्टी आपण करतो उपवास आहे म्हणून. ठीक आहे, ह्या गोष्टी केल्याने आपलं वजन तर कमी नाही होत, पण अजून वजन आपलं वाढतं, आपलं शरीर फुगतं. वजन कमीही झालं ना तर ते वजन कमी होऊन काहीच फायदा नाही, कारण की त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण आपली विकनेस पण आलेला असतो. सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये काहीच फायदा नसतो, कारण की आपलं पोट चांगल्या पद्धतीने साफ झालेलं नसतं, आपलं डायजेशन आपलं सुद्धा अजून बिघडलेलं असतं. पण मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही केलेलं आहेत ना, तुमचं डायजेशन पण चांगलं सुधरेल, तुम्हाला पोट साफ होण्याची दिक्कत असेल ती पण तुमची क्लिअर होईल आणि तुमचा चेहरा पण ग्लो करेल, तुमची बॉडी पण फिट्ट होणार आहे एक्सरसाइज करून. तर नक्कीच या गोष्टी फॉलो करायच्या. तर भेटूया परत अशा छानशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की यातला कोणता पार्ट तुम्हाला जास्त आवडला व्हिडिओचा. ठीक.